स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या युट्यूब चॅनलवर। आपला जो टॉपिक चालू आहे काळ आणि काम, त्यावरील आपला हा आजचा टाइप चौथा। ठीक आहे, आजपर्यंत आपण 3 टाइप शिकलो होतो। पहिल्या टाइप मध्ये काही व्यक्ती इतके दिवस काम करतात आणि पुन्हा आपल्याला विचारलं होतं जर समजा 10 माणसे काही दिवस काम करत असतील तर 15 माणसं तेच काम किती दिवसात करतील, त्यामध्ये आपण शिकलो होतो। ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय, त्यानंतर आपण दुसरा टाइप शिकलो होतो। ए हा 10 दिवस करतो, बी 15 दिवस करतो, दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील। परंतु आता आपल्याला या टाइप मध्ये काय शिकायचं आहे की एका कामाचा काही हिस्सा ए करतो, नंतर बी करतो, त्याच कामाचा हिस्सा काहीतरी भाग बी करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील। ठीक आहे, आता हे आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे। ठीक आहे, आता लक्ष द्या। समजा हा एक व्यक्ती आहे, बघा हा एक व्यक्ती आहे आणि हा एक बी व्यक्ती आहे, बरोबर आहे। इकडे लक्ष द्या, ए आहे आणि बी आहे। जर समजा एक काम आहे, ठीक आहे, एक काम आहे, आता एक काम आहे आणि एका कामाचा जो ए आहे हा 1/3 भाग, बघा ए कामाचा 1/3 भाग हा 4 दिवसामध्ये करतो। बघ किती दिवसामध्ये करतो, तर 4 दिवसात। किती दिवसात करतो एका कामाचा भाग म्हणजे 1/3 हा 4 दिवसात करतो, तर त्याला पूर्ण काम करायला किती दिवस लागतील। ठीक आहे, तर आपल्याला असे प्रश्न घ्यायचे। आता काय पहिला जो सांगितलं मी तुम्हाला, बघा की जो ए आहे एका कामाचा 1/3 भाग, एका कामाचा 1/3 भाग, ठीक आहे, किती दिवसात करतो, तर 4 दिवसामध्ये करतो, तर पूर्ण काम करण्यास त्याला किती दिवस लागतील। ठीक आहे, आता लक्ष द्या, आपण मी तुम्हाला टक्केवारी मध्ये शिकवलं होतं, जी छेदामध्ये असते ही एकूण पूर्ण किंमत असते, म्हणजे 100% असते। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की इथं जे 3 आहेत हे एकूण काम आहे, काय एकूण काम, आणि आपल्याला विचारलं काय तर एकूण काम किती दिवसात करतो। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की लक्ष द्या की 3 पैकी 1 काम, बघा 3 पैकी 1 काम आहे। ठीक आहे, इथं आपल्याला दिले किती 1/3, काम पूर्ण किती आहे, हे जे 3 असते हे पूर्ण काम आहे। बघा हे काय आहे, जी छेदामध्ये असते ते पूर्ण काम। ठीक आहे, त्यानं केलं किती, 3 पैकी 1 काम केलं। ठीक आहे, बघा काम किती केलं, हे एक केलेले काम, हे काय हे केलेले काम। आता त्याने काय केलं, जे पूर्ण कामापैकी 1 काम किती दिवसात केलं, 4 दिवसामध्ये। किती दिवसात केलं, 4। त्याला पूर्ण काम करायला किती दिवस लागतील, म्हणजे 1 म्हणजे किती, 1 म्हणजेच 4। ठीक आहे, बघा 1 म्हणजे 4, तर 3 म्हणजे किती, मग आपण इथे लिहितो 3 म्हणजे किती, इथे लिहितो x। ठीक आहे, याचा 3 पा गुणाकार, x गुणिला 1 म्हणजे x, आणि 3 गुणिला 4 हे लिहिले मी 3 गुणिला 4। ठीक आहे, आता लक्ष द्या, त्यानंतर हे 3 गुणिला 4, तर x बरोबर किती, 3 चोक 12। बघा तर ए ला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 12 दिवस लागतील। ठीक आहे, आणि त्याला आपला प्रश्न काय होता, ए ला 1/3 भाग, एका कामाचा 1/3 भाग त्याला काम करायचं होतं, त्याला 4 दिवस लागत होते, तर पूर्ण काम करायला किती दिवस लागतील, त्याला 12 दिवस। ठीक आहे, हे तुम्हाला समजलं। आता याच जागी लक्ष द्या, आता जर इथं समजा तुम्ही अशी स्टेप केली, परंतु एक इथं स्टेप सांगतो तुम्हाला काय करायचं। इथं आपल्याला विचारलं काय की 1/3 भाग काम करतो एका कामाचा 4 दिवसामध्ये, तर म्हणजे 3 पैकी 1 काम करतो, किती करतो, 3 पैकी 1, म्हणजे 1 ची किंमत किती, तर 4। 1 ची किंमत 4, तर काढायचं काय, ते गुणिले, काढायचं काय आपल्याला पूर्ण काम किती आहे इथं 3, याला गुणिले 3। ठीक आहे, बघा 4 त्रिक 12, तर किती दिवस लागतील त्याला, 12 दिवस। ठीक आहे, हे त्याचं एकदम शॉर्टकट पद्धतीने। ठीक आहे, हे पण शॉर्टकट आहे, पण हे थोडस लवकर होते। ठीक आहे, आता याच्यामध्ये एक काम बघा, आता बी लिहिला समजा मी इथं, हे आता 2 नंबरला बी घेतला, बघा हा बी आहे। आता बी हा एका कामाचा 4/5, बघा मी काय लिहिलं आता, सॉरी 4/5 नाही, 3/4। ठीक आहे, बघा हा 3/4, काय की बी हा एका कामाच्या 3/4, बघा काय लिहिलं मी 3/4 भाग किती दिवसात करतो, 12 दिवसात करतो। बघा 12 दिवसामध्ये, किती दिवसामध्ये करतो, 12 दिवसामध्ये, तर त्याला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील। ठीक आहे, आता काय विचार आपल्याला पूर्ण काम करण्यासाठी, इथं मी काय सांगितलं तुम्हाला की 4 हे काय आहे, पूर्ण काम आहे। किती आहे, 4 हे पूर्ण काम आहे, त्यांनी काम केलं किती, 3 भाग, 4 भागापैकी 3 भाग काम झालं, आणि ते 3 भाग काम त्याने किती दिवसात केलं, तर 12 दिवसामध्ये।
पूर्ण किती आहे इथं बघा, जी छेदामध्ये असते पूर्ण काम आहे, ते बघा मी तुम्हाला इथे लिहून दिलं. तर पूर्ण काम किती आहे 4. तर 4 हे पूर्ण काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील. इथं आपल्याला काय सांगितलं आहे, 3 ची किंमत किती आहे 12 गुणिले काढायचं काय पूर्ण काम किती 4. बघा 3 एक 3, 3 चोक 12, 4 चोक किती 16, म्हणजे त्याला किती दिवस लागतील तर 16 दिवस. ठीक आहे. आता हे बघा आपण याचे स्पेशल ए चे आणि बी चे काढले. ठीक आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी. आता जर समजा आता आपल्याला गणितामध्ये येईल की ए हा एका कामाचा 1/3 भाग 4 दिवसामध्ये करतो, बी त्याच कामाचा 1/3 भाग 3/4 भाग 12 दिवसात करतो, तर दोघे मिळून किती दिवसात करतील आता हे आपण बघू. ठीक आहे, तुम्हाला हे समजलं सर्वांना. आता यापुढे बघा दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील हे आपल्याला शिकायचं. बघा आता हे आपलं टाईप 4 वरील पहिलं गणित. बघा काय केलं, ए हा एक कामाचा 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करतो, 5 दिवसात करतो, आणि बी त्याच कामाचा 2/4 भाग 6 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, आपल्याला हे दिलेलं आहे, एक काम आहे ए हा एका कामाचा 1/3 भाग 5 दिवसात करतो, म्हणजे आपल्याला ए हा पूर्ण काम किती दिवसात करेल हे काढावं लागेल आधी. ठीक आहे, नंतर काय सांगितलं, त्याच कामाचा 2/3 भाग 6 दिवसात करतो, बी करतो, म्हणजे बी ला पण ते काम करण्यासाठी एकूण किती दिवस लागतात ते काढावं लागतील, आणि नंतर दोघे मिळून हे काम किती दिवसात करतील. ठीक आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. आता लक्ष द्या, ही लिहिलं मी ए. बघा ए ला किती दिवस लागतात 1/3, ए ला 1/3 दिवस लागतात, सॉरी 1/3 हा कामाचा भाग आहे, किती दिवस लागतात 5 दिवस. बघा हे लिहिले मी 5 दिवस लागतात. आता त्याला एका कामाचा 1/3 भाग करण्यासाठी त्याला 5 दिवस लागतात, तर पूर्ण काम करायचं आपल्याला. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं करायचं कसं. बघा 3 पैकी 1 भाग किती दिवसात 5 दिवसात, तर काम पूर्ण किती आहे 3, म्हणजे किती दिवस लागतील, तर 1 ची किंमत किती 5, काढायचं काय पूर्ण काम गुणिले किती 3, तर ए ला किती दिवस लागतील 5 त्रिक हे दिले 15. ठीक आहे, म्हणजे ए ला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील 15. ठीक आहे, आता तसंच बघा बी ला करावं लागेल आपल्याला. त्या कामाचाच बी हा 2/3 भाग किती दिवसात करतो 6 दिवसामध्ये. हे लिहिलं इथं बी. बघा हे बी. आता हा जो बी आहे हा 2/3 भाग किती दिवसात करतो 6 दिवसामध्ये. बघा हे 6 दिवसात किती दिवसात करतो 6 दिवसामध्ये. आणि आपल्याला विचार आता काय करावं लागेल की बी पूर्ण काम किती दिवसात करेल. ठीक आहे, बघा आता आपल्याला 3 पैकी 2 काम करतो, तो 3 पैकी किती काम करतो 2, आणि ते 2 काम किती दिवसात करतो 6 दिवसामध्ये. काम किती आहे पूर्ण एकूण काम किती आहे 3, 3 पैकी 2 काम किती दिवसामध्ये करतो तो 6 दिवसामध्ये. ठीक आहे, आता लक्ष द्या 2 काम 6 दिवसामध्ये, एकूण काम किती आहे 3, म्हणजे 2 काम हे 6 दिवसात करते, काढायचं काय एकूण काम ते गुणिले 3, भाग द्या बेत्रिक 6, 3 त्रिक किती 9, म्हणजे बी ते पूर्ण काम किती दिवसात करेल तर 9 दिवसात. आता आपल्याला दोघेही मिळाले, ए ला 15 दिवस लागतात, बी ला 9 दिवस लागतात. आपल्याला विचारलं काय दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. ठीक आहे, याआधी आपण प्रश्न पण पाहिले होते, ए ला 15 दिवस लागतील, बी ला 9 दिवस लागतील, तर एकूण दोघं काम किती दिवस लागतील. यासाठी काय करायचं, बघा हा लिहिला मी ए, हा लिहिला बी. ए ला किती दिवस, बघा ए ला 15 दिवस. ठीक आहे, ए ला 15 दिवस आणि बी ला 9 दिवस. आता अशा वेळेस काय करावं लागते आपल्याला एकत्र. बघा इथं कुठे एकत्र शब्द आला का, हा हे बघा मिळून एकत्र आला ना, की अशा वेळेस काय करतात त्याचा लसावी काढतात. बघा मग आपल्याला 15 आणि 9 चा लसावी काढावा लागेल. ठीक आहे, बघा 15चा पाडा म्हणा, 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45, 9च्या पाड्यामध्ये 45 येतात का, 9 5 45, म्हणजे याचा लसावी किती आला, हे बघा 45, किती आला लसावी 45. ठीक आहे, तर 45 म्हणजे काय एकूण पूर्ण काम आहे. काय हे पूर्ण काम, हे लिहिले मी पूर्ण काम. बघा हे काय आहे एकूण पूर्ण काम. आता क्षमता म्हणजे ए हा एका दिवशी काम किती करतो आणि बी हा एका दिवशी किती काम करतो. क्षमता जर काढायची असेल तर काय करायला क्षमता जर काढायची काय करायला लागते आपल्याला 15 ना त्याला भाग द्यावा लागेल. ठीक आहे, काय करायचे 15 ना भाग द्यायचं. बघा आता या 15 ने भाग द्या, 15 त्रिक 45 आणि 9 5 45, ही ते आपली काय आली क्षमता म्हणजे कॅपॅसिटी. ठीक आहे, तर काय आहे की ए हा एका दिवशी 3 काम करतो, त्याला काम करायचं किती
45. ज्यावेळेस ए हा एका दिवशी 3 काम करल तेव्हा त्याला ते 45 दिवसात काम पूर्ण होईल. आणि बी ची जी कॅपॅसिटी म्हणजे बी ची क्षमता किती आहे तर 5 आहे. ज्यावेळेस ए हा एका दिवशी 5 काम करेल त्यावेळेस पूर्ण काम 45 व्हायला त्याला 9 दिवस लागतील. ठीक आहे, हे झालं आपलं आता पूर्ण काम आणि त्यांची क्षमता. आपल्याला विचारलं काय की दोघे मिळून एका दिवशी दोघे मिळून किती दिवसात करतील. बघा आता दोघांची क्षमता आहे एका दिवसाची, याची आणि याची किती आहे 5 आणि 3. दोघांची बेरीज केली म्हणजे बघा हे ए प्लस बी म्हणजे ए अधिक बी. दोघांची क्षमता एका दिवशीची किती आहे 3 आणि 5 म्हणजे दोघांची क्षमता ए अधिक बी एकूण किती झाले 8. बरोबर आहे 8. किती झाले 8. दोघांना काम किती करायचं 45 म्हणजे या 45 ला 8 ने भाग द्या. ठीक आहे, 45 ला 8 ने भाग द्या कारण दोघांना मिळून करायचं आहे ना. मग बघा आता भाग द्या 8 1 8 8 5 40 म्हणजे 5.5/8. बघा हे त्याचं उत्तर येईल आपलं ए अधिक बी. हे दोघांना मिळून लागणारे दिवस आहेत किती आहेत तर 5.5/8. बघा 5 5 8 40 40 आणि 5 45. ठीक आहे, पूर्ण काम आलं. ए आणि बी ला किती दिवस लागतील तर 5.5/8 दिवस लागतील. हा बघा गणित क्रमांक दुसरं. राम हा एका कामाचा 4/5 भाग 8 दिवसात करतो आणि श्याम त्याच कामाचा 2/5 भाग 6 दिवसात करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. ठीक आहे, आता ते राम आहे आणि एक विशाल आहे. बघा एक राम आहे आणि एक विशाल आहे. हा जो राम आहे एका कामाचा 4/5. ठीक आहे, हा भाग किती दिवसात करतो 8 दिवसात. बघा हे लिहिलं 8 दिवसात करतो. आणि हा विशाल आहे बघा हा विशाल त्याच कामाचा 2/5 भाग 6 दिवसात करतो. बघा किती दिवसात करतो 6 दिवसात. आधी आपल्याला राम आणि विशाल हे दोघे मिळून ते काम आपल्याला किती दिवसात करतात ते काढायचं आहे. परंतु रामला तो ते काम करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील ते काढावं लागेल कारण त्या कामाचा जो भाग आहे 4/5 त्याला 8 दिवस लागतात. तर पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, तर बघा हे रामचे पूर्ण काम काढायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे हे 5 पूर्ण काम असते. ठीक आहे, 5 पैकी 4 केलं 8 दिवसामध्ये म्हणजे 4 ची किंमत किती आहे 8. काढायचं एकूण काम गुणिले 5. बघा 4 1 4 4 2 8 5 2 10 म्हणजे राम पूर्ण काम किती दिवसामध्ये करतो 10 दिवसामध्ये. आता रामचं काम मिळालं आपल्याला. राम हा पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लावतो 10 दिवस. ठीक आहे, आता विशाल बघा हा विशाल आहे. आता विशालचं एकूण किती दिवसात काम करेल ते काढायचं आपल्याला. बघा आता हे विशाल 5 पैकी 2 काम करतो किती दिवसामध्ये 6 दिवसामध्ये म्हणजे 2 ची किंमत किती 6. काढायचं काय आपल्याला एकूण काम गुणाकारात येईल. बघा 2 1 2 2 3 6 5 3 15 म्हणजे विशाल बघा हे विशाल किती दिवसात करतो 5 3 15. आता रामचंही काम मिळालं. आता विशालचं काम मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं दोघांचं काम काढायचं. बघा राम आणि विशाल किती दिवसात काम करतील. ठीक आहे, तर राम हा 10 दिवसात करतो. बघा हे राम लिहिला राम 10 दिवसामध्ये. विशाल बघा विशाल किती दिवसामध्ये करतो 15 दिवसामध्ये. ठीक आहे, बघा हे 10 आणि 15 लसावी 15 2 30 9 3 30 लसावी किती आला 30. 30 म्हणजे काय आला आता एकूण काम आलं. काय आलं एकूण काम. चला यांची क्षमता हे एकूण काम आहे. पहिले एकूण काम. आता क्षमता 9 3 30. रामाची क्षमता किती आहे एका दिवशी काम करण्याची 3 काम करतो. आणि विशालची क्षमता किती आहे तर 15 2 30 तर 2 म्हणजे विशाल एका दिवशी किती काम करतो 2. ठीक आहे, ही त्यांची क्षमता. आता लक्ष द्या. आता काय करायचं दोघे मिळून विचारलं तर दोघे मिळून हा राम आणि श्याम दोघांचं काम किती आहे 3 आणि 2 5. 5 आणि 30 ला भाग द्या. हे बघ हे 30 भागिले दोघांचं काम किती एका दिवसाचं 2 आणि 3 5. 5 1 5 5 6 30 म्हणजे किती दिवस आले 6 दिवस. दोघे मिळून किती दिवसात करतील बघा हे राम आणि हा विशाल दोघे मिळून किती दिवसात करतील तर 6 दिवसामध्ये. बघा किती दिवसामध्ये 6 दिवसामध्ये. ठीक आहे, आता या प्रकारे आपण गणित सोडवलं.
असंच गणित आता याच्या पुढचं एक बघू. ठीक आहे, चला बघा गणित क्रमांक 3. ठीक आहे, गणेश हा एका कामाचा 1/2 भाग 12 दिवसात करतो आणि साई त्याच कामाचा 1/3 भाग 6 दिवसात करतो. ठीक आहे, आणि ते दोघे मिळून पूर्ण काम किती दिवसात करतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, गणेश पूर्ण काम किती दिवसात करेल आणि साई ते काम पूर्ण किती दिवसात करेल, नंतर आपण मग दोघे मिळून काढू शकतो. ठीक आहे, आता बघा हा गणेश आलेले ते गणेश काय एका 1/2 म्हणजे एका कामाचा 1/2 भाग किती दिवसामध्ये करतो, हे 12 दिवसामध्ये. म्हणजे 2 पैकी एक काम करतो 12 दिवसात, म्हणजे 1 ची किंमत किती 12, काढायचं काय एकूण काम गुणिले 2. म्हणजे गणेशला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, तर 12 दुनी 24 दिवस. बघा किती दिवस लागतात, 24 दिवस. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, साई, आता हे साईचं बघा, हा साई आहे, तो काय करतो 1/3 एका कामाचा 1/3 भाग किती दिवसात करतो, 6 दिवसामध्ये. बघा 6 दिवसामध्ये, म्हणजे 3 पैकी एक काम तो 3 कामापैकी एक काम 6 दिवसात करतो. पूर्ण काम किती आहे 3, म्हणजे एक काम तो 6 दिवसामध्ये करतो. करायचं काम त्याला किती, तर 3. तर बघा हे साई किती दिवसात करेल, 6 18. बघा साई तो काम पूर्ण किती दिवसात करेल, 18. ठीक आहे, बघा आता आपण काय केलं, दोघांचंही एकूण बघा, दोघं काय करतात की गणेश हा 24 दिवसात काम करतो पूर्ण, आणि साई तो काम किती दिवसामध्ये करतो, पूर्ण 18 दिवसामध्ये. आपल्याला दोघं मिळून विचारलं, दोघांचा लसावी मिळून विचारलं, एकत्र विचारलं तर लसावी घ्यायचा. बघा हे दिलं गणेश आणि साई, हा आहे गणेश आणि दुसरा आहे हा साई. गणेश तो काम किती दिवसामध्ये करतो, तर 24, आणि साई किती दिवसामध्ये करतो, तर 18. ठीक आहे, आता दोघांचा लसावी बघा, हे 24 आणि 18, 24 त्रिक 72 आणि 18 चोक 72, किती होते, तर 72. आता जे आपला लसावी 72 आला, 72 म्हणजे त्यांचं एकूण काम. ठीक आहे, हे काय आहे, एकूण काम, हे दिले इथं एकूण काम. आता क्षमता बघा, याची क्षमता, गणेश एका दिवशी किती काम करतो, तर 24 त्रिक 72, म्हणजे त्याची क्षमता किती एका दिवशी 3 काम करण्याची आहे. ठीक आहे, आणि साई किती दिवसात एका दिवसामध्ये किती करतो, तर 18 चोक 72, म्हणजे किती, तर 4, एका दिवशी 4 काम करतो तो. कोण, साई. आपल्याला विचारलं काय, दोघे मिळून, काय विचारलं बघा, दोघे मिळून, म्हणजे हा साई आणि गणेश हे दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. ठीक आहे, आता हे दोघांचं एका दिवसाचं काम आहे, गणेश एका दिवशी 3 आणि साई 4. बघा हे दोघांची बेरीज 4 अधिक 3 बरोबर किती आले, 7. आता हे 7 न काय करायचं, एकूण कामाला भागायचं, म्हणजे दोघे मिळून किती एवढ्या दिवसात काम करतील. एकूण काम किती आहे आपलं, बघा 72, आणि 72 भागिले 7. ठीक आहे, आता याला भाग द्या, 7 × 7 7 × 10 70, म्हणजे एकूण 10.207. हे काय होईल, ते दोघं मिळून इतक्या दिवसात काम करतील. ठीक आहे, 10.207 दिवसामध्ये ते दोघे मिळून काम करतील. ठीक आहे, आता याच प्रकारे आपण समोरचं गणित बघूया. बघा आता आपला गणित क्रमांक 4 आहे. ठीक आहे, आता मित्रांनो लक्ष द्या की आपण याच्या आधी पण गणित सोडवलं. ठीक आहे, हे आपण याच्या आधी पण गणित सोडवलं. आता अजून एक गणित घेऊ आणि याच्यावर तुम्हाला गणितामध्ये एक शॉर्टकट सांगतो, बस मिनिमम 20 सेकंदामध्ये गणित सुटेल असं. ठीक आहे, बघा सोहम एका कामाचा 3/4 भाग 9 दिवसात पूर्ण करतो, 9 दिवसात करतो, आणि रमेश त्याच कामाचा 1/6 भाग 3 दिवसात करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील, बरोबर आहे. आता आपण बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की सोहम हे सोहम आणि सोहम किती दिवसात करतो, तर 3/4. बघा हे ती एका कामाचा 3/4 भाग हा 9 दिवसात करतो. किती दिवसात करतो, हे 9 दिवसात. ठीक आहे, आता 4 पैकी 3 काम तो 9 दिवसात करतो, मग याचा अर्थ 3 म्हणजेच 9, काढायचं पूर्ण काम गुणिले 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12, म्हणजे एकूण काम किती, तर 12 दिवसात करतो तो. काम किती, बघा सोहम हा पूर्ण काम किती दिवसात करतो, 12 दिवसात. ठीक आहे, आता दुसरा कोण आहे आपला, रमेश. हा दिला रमेश. बघा हा रमेश काय करतो, त्याच कामाचा 1/6
आता ह्या 1/6 भाग किती दिवसात करतो? 3 दिवसामध्ये करतो. ठीक आहे, किती दिवसात करतो? 3 दिवसामध्ये. आता या 6 पैकी एक काम तो 3 दिवसात करतो, म्हणजे याचा अर्थ की त्याला एक काम म्हणजे 3. ठीक आहे, एकची किंमत किती? 3 काढायची, ती गुणिले बघा किती आला उत्तर? 18. म्हणजे रमेशला किती दिवस लागतात? 18 दिवस. बरोबर आहे, रमेशला 18 दिवस. आता काय करायचं लक्ष द्या, 12 आणि 18 लसावी करायचा. ठीक आहे, आता मी इथे शॉर्टकट लिहितो बघा. हा रमेश, सॉरी हा सोहम आणि हा रमेश सोहमला किती दिवस लागतात? तर 12 दिवस, आणि याला किती दिवस लागतात? 18 दिवस. हे लिहिले 18. दोघाचा एकत्र मिळून म्हणल्यानंतर लसावी, एकत्र म्हणजे मिळून म्हणल्यानंतर लसावी. 18 दुनी 36, 12 त्रिक 36, म्हणजे दोन्ही पाड्या 36. एकूण काम किती आलं त्याचं? 36. आता करायचं काय? क्षमता 12 त्रिक 36, सोमची क्षमता 3, 18 दुनी 36, आणि याची क्षमता किती आली? 2. म्हणजे सोहम एका दिवशी 3 काम करतो आणि रमेश एका दिवशी 2 काम करतो, दोघं मिळून. बघा आता हे सोहम आणि हा रमेश दोघे मिळून 3 आणि 2 किती? तर 5 दिवसामध्ये. एकूण काम किती आहे? 36. तर काय करायचं आपल्याला? 36 ला 5 न भागायचं, 5 7 35, बाकी ती उरली 1, म्हणजे बघा पूर्णांक 1/5. ठीक आहे, आपण म्हणजे ते दोघे मिळून काम किती दिवसात करतील? तर 7.1/5 दिवसामध्ये. ठीक आहे, आता लक्ष द्या, तुम्हाला एक याच्यामध्ये शॉर्टकट सांगतो की शॉर्टकट 20 सेकंदामध्ये. ठीक आहे, आता 20 सेकंदामध्ये नेमकं करायचं काय की असं समजा आपल्याला गणित आलं, ठीक आहे, आपला ऑनलाईन पेपर असेल तर आपण इतकी तर स्टेप सोडू शकत नाही. मग काय करायचं? लक्ष द्या, तुम्हाला शॉर्टकट सांगतो बघा. सोहम एका कामाचा 3/4 भाग किती दिवसामध्ये करतो? 9 दिवसामध्ये. बस रमेश सोहमचं डायरेक्ट पूर्ण काम काढून टाका. काय करा, या 3 9 ला भाग देऊन टाका. 3 1 3, 3 त्रिक 9, किती आलं? 3, आणि या दोघांचं 4 त्रिक 12. बघा हे सोहमचं काम आलं, डायरेक्ट सोहमचं काम किती आलं? 12. पूर्ण काम किती दिवसात करतो तो? 12 दिवसात. आता रमेश बघा, 1 न 3 ला भागलं तर उत्तर 3च येते, आणि 3 सख 18, म्हणजे हा रमेश. बघा हा रमेशचं किती येते? 18 दिवसात. दोघांचा लसावी करणार किती? 36. ठीक आहे, रमेशची क्षमता 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. ठीक आहे, 3 आणि 2 किती? 5. आता हे 36 बघा, हे 36 आणि 36 ला जर 5 न भागलं तर 5 7 35, बाकी 1 1.7. बघा हे 7.1/5. ठीक आहे, ही एकदम शॉर्टकट समजलं. अशा प्रकारे आपण गणित सोडवू शकतो. एकदम शॉर्टकट पण सोडू शकतो, मी तुम्हाला आधी स्टेप मध्ये सांगितलं, पण आता शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, तुम्ही अशाही प्रकारे करू शकता आणि अशाही प्रकारे करू शकता. चला ठीक आहे, आता बघा गणित क्रमांक आपलं 5. सुधाकर एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि रमेश त्याच कामाचा 3/4 भाग 18 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून हे काम किती दिवसात करतील? ठीक आहे मित्रांनो, इथे बघा आता आपल्याला या गणितामध्ये सुधाकरचं एकूण काम दिलेलं आहे, म्हणजे तो पूर्ण काम 12 दिवसांमध्ये करतो. म्हणजे सुधाकरचे आपल्याला काम करायची गरज नाही, कारण त्याला तो ऑलरेडी 12 दिवसात काम पूर्ण करतो. ठीक आहे, परंतु इथे काय सांगितलं? रमेश त्याच कामाचा 3/4 भाग 18 दिवसात करतो, म्हणजे त्या कामाचा 3/4 हा भाग करतो. तर म्हणजे पूर्ण कामाचं करावं लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होतं. आता येईल सुधाकर. बघा सुधाकर ते काम किती दिवसात करतो? 12 दिवसात. आता आपल्याला काय करायचं? रमेशचं काढायचं. ठीक आहे, इथे तुम्ही काढू शकता. 3 1 3, 3 6 18, आले 6 6 चौक 24. हा रमेश बघा 24. ठीक आहे, दोघे मिळून म्हणजे लसावी किती? तर 24. किती आलं लसावी? 24 म्हणजे पूर्ण काम. बघा क्षमता काढा. 12 दोन्ही 24 आणि 24 1 24. क्षमता किती आली? सुधाकर 2 आणि रमेशची 1 आली. ठीक आहे, आता काय विचारलं? दोघे मिळून, म्हणजेच काय करायचं? दोघे मिळून जर काढत असेल तर हे दिलं सुधाकर आणि रमेश. बघा बरोबर 2 आणि 1 किती? 3. दोघं मिळून एका दिवशी किती काम करतात? 3. एकूण काम करायचं किती त्यांना? 24. म्हणजेच काय? 24 भागिले 3. 3 1 3, 3 8 24. बघा
म्हणजे सुधाकर बघा आणि हा रमेश दोघे मिळून ते किती दिवसात करतील तर 8 दिवसामध्ये. ठीक आहे, काहीच फरक नव्हता. या 8 दिवसात गणित होतं तसं आपण सोडवलं. फक्त इथे सुधाकरचं पूर्ण काम दिलं आणि रमेशचं काय दिलं की त्या कामाचा काही 3/4 हिस्सा तो दिलेला आहे 18 दिवसामध्ये. ठीक आहे, आता मी काय केलं इथं या 3 डायरेक्ट 18 भाग दिलं बरोबर आहे. आणि भाग दिल्यानंतर 6 आले 6 चोक 24. जर तुम्हाला असंही समजत नसेल तर काय करायचं, जो कामाचा हिस्सा आहे याला उलट करायचं. म्हणजे छेदातली संख्या वरी आणि खाली, म्हणजे 4/3 18 करून टाका, तुमचं उत्तर डायरेक्ट मिळून जाते 24. ठीक आहे, तुम्ही असंही करून पूर्ण काम करू शकता रमेशचं. ठीक आहे, पेपरमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गणित सोडवायचं असते, म्हणून ह्या स्टेपचा आपल्याला उपयोग करायचा. नाहीतर तुम्ही जर कन्सेप्ट न सोडवसाल म्हणलं तर जवळपास या गणिताला सोडवायला 45 ते 40 सेकंद म्हणजे जवळपास 1 मिनिट तरी लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 10 ते 15 ते किंवा मिनिमम 20 ते 25 सेकंदामध्ये गणित सोडवू शकतो. ठीक आहे, या पुढे पुढचं गणित बघा. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, गणित क्रमांक 7 थोडंसं वेगळं, काही वेगळं नाही, त्या पहिल्यासारखंच गणित आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या. हा एका कामाचा 60% भाग 9 दिवसात करतो, तर याला पूर्ण काम करण्यासाठी किती वेळ किंवा दिवस लागतील. ठीक आहे, आता एक काम आहे त्याचा 60% भाग तो 9 दिवसामध्ये करतो. किती दिवसामध्ये करतो? 9 दिवसामध्ये. म्हणजे पूर्ण काम किती आहे? 100%. तर ते किती दिवसात करतो? ठीक आहे, आता लक्ष द्या की ए हा 60%, बघा 60% भाग 9 दिवसामध्ये करतो. किती दिवसामध्ये करतो? 9 दिवसात. बघा हे 9 दिवसात लिहिली मी. ठीक आहे, 9 दिवसात. मी तुम्हाला टक्केवारीमध्ये शिकवलं. ठीक आहे, आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टक्केवारी शिकवलं. 60% म्हणजे किती, 50% म्हणजे किती, 20% म्हणजे किती. ठीक आहे, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तेच तुम्ही जर पाहिलं नसेल तर बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे गोष्टी शिकवलेल्या आहे. तर आता बघा हे ए 60%ची किंमत किती असते बघा. आता हे 60, आपल्याला 60%ची माहित नाही, पण 20%ची किंमत माहिती आहे. 20 ची 1/5 असते म्हणून. मग किती पट आहेत? 20 × 60 म्हणजे 3/5. किती तर 3/5. ठीक आहे, बघा 3/5 हे आलं दिवसात. बघा आलं. आपण याला 60%ला काय केलं? 60%ची किंमत 3/5. आपण तुम्हाला टक्केवारीमध्ये ही गोष्ट शिकवलेली आहे, टक्केवारीच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता लक्ष द्या. म्हणजे ए हा एका कामाचा 3/5 भाग 9 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे काम एकूण किती आहे इथं? 5. 5 पैकी काम किती करतो तो? 3. 5 पैकी 3 काम किती दिवसात करतो? 9 दिवसात. काम एकूण किती? 5 आहे. काढायचं पूर्ण काम. मग आपल्याला काय करावं लागेल? 3 काम करतो 9 दिवसात. हे लिहिले मी 3 काम 9 दिवसामध्ये. काम एकूण किती? काम एकूण 5 आहे, हे गुणिले 5. हे 3 त्रिक 9 आणि 3 5 15. म्हणजे काय होईल? एला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 15 दिवस. ठीक आहे, बघा एला किती दिवस लागतील? तर 15 दिवस. तुम्ही यापुढे ही जी 60%ची किंमत तुम्हाला जर समजली नसेल तर मी आपल्या पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी हा चॅप्टर मी तुम्हाला शिकवलेला आहे. आपला व्हिडिओ बघा, त्यामध्ये हे मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे की 60% म्हणजे किती, 20% म्हणजे किती, 10%, 7%, 50%. ठीक आहे, मी पूर्ण सगळ्याच्या किमती तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या व्हिडिओमध्ये बघा. म्हणजे तुम्हाला या गणितामध्ये 60% किंवा कोणत्या जागी इथं किंमत येऊ शकते 33.13 म्हणजे किती टक्के. ठीक आहे, तर हे सर्व किमती मी तुम्हाला पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये शिकवले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा काहीतरी फायदा होईल. जसं की इथे 60% आलेले आहेत, 60%ची किंमत 3/5 पूर्ण आली, हे तुम्हाला कळेल. आता बघा गणित क्रमांक त्याच्यानंतरचं घेऊ. ठीक आहे.